किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत छान अशी व्हेज मंचुरियन। त्यासाठी मी इथं कोबी बारीक कापून घेतलेला आहे, हे गाजर आहे, शिमला मिर्च आणि कांदा पात हे मी छान असं कापून घेतलेलं आहे। तर आता आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करूया। मी हा एक मोठा बाउल घेतलेला आहे, यात मी सुरुवातीला टाकणार आहे आपण कट करून घेतलेली कोबी। छान अशी बारीक कट करून घ्यायची कोबी। तुम्हाला हवे असणार तेवढी मंचुरियनला तुम्ही कोबी वापरू शकता। ही एवढी कोबी मी घेतलेली आहे, यामध्ये मी टाकणार आहे आता कांदा पात। थोडीशी कांदा पात आपल्याला टाकून घ्यायची। कांदा पात नंतर त्यामध्ये मी टाकणार आहे शिमला मिर्च आणि त्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे किसलेला कोबी। ते मी कट केलेला कोबी, गाजर, शिमला आणि कांदा पात एवढं टाकून घेतलंय। यामध्ये आपण आता टाकणार आहोत मसाले। तर मसाल्यात सुरुवातीला आपल्याला थोडीशी अद्रक लसूण पेस्ट टाकायची। अद्रक लसूण पेस्ट नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा बेसन पीठ। तुम्ही बेसन पीठ किंवा मैदा तुम्ही दोघांपैकी काही घालू शकता। हे आपण यामध्ये टाकले। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत फक्त तिखट, मीठ आणि थोडीशी हळद बस। हे बघा, थोडंसं मीठ टाकलंय, थोडंसं टाकते मी त्यामध्ये तिखट, थोडीशी अगदी हळद। आता हे मिक्स करून याचे आपल्याला छानसे बॉल बनवून घ्यायचे। हे बघा, सर्व मिश्रण मी एकत्र करून घेतलंय। आता छान असे आपल्याला याचे मंचुरियनचे असे गोळे छान असे बनवून घ्यायचे। तर हे बघा, असं छान असे गोळे गोल व्यवस्थित आपल्याला बनवून घ्यायचे। तर मी हे सर्व गोळे तयार करून घेते। हे बघा, मी छान असे मंचुरियन बॉल तयार करून घेतलेले आहेत। आता आपण यांना मंद आचेवर तळून घेऊया। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, ते छान असं गरम झालंय। त्यात आपण आता मंचुरियन बॉल छान असे तळून घेऊया। अगदी छान तळले जातात, मस्त होतात। तर असे आपल्याला सगळे बॉल्स आता तळून घ्यायचे। हे बघा, मंद आचेवर छान असे आपल्याला मंचुरियन बॉल तळून घ्यायचे। अगदी छान होतात, सुंदर होतात। तर असेच आपल्याला सगळे तळून घ्यायचे। तळून छान असे रेडी केलेले आहेत। तर आता आपण गरवी बनवणार आहोत। गरवी बनवताना मी तडका देताना तुम्हाला दाखवते। हे बघ, तेल कढईत छान असं कडक गरम करून घ्यायचे तडक्यासाठी। हे कडक तेल आहे, त्यामध्ये सुरुवातीला आपण टाकणार अद्रक टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे लसूण कापून छान असं बारीक करून टाकायचं आहे, म्हणजे लसूण छान असा तळतो। हे बघा, ज्या भाज्या आपण कोबी मंचुरियन बॉल्स तयार करायला घेतल्या होत्या त्याच भाज्या मी थोड्या यात फ्राय करून घेतल्या। तर यात आपल्याला घालायचे थोडंसं टोमॅटो सॉस आणि त्यात थोडंसं चिली सॉस आणि सोया सॉस। तर मी आता सुरुवातीला टोमॅटो सॉस थोडंसं घालणार आहे। चिली सॉस आहे आणि हे टोमॅटो सॉस आहे, दोन्ही घातलेले आहेत। त्यात आपण टाकूया थोडंसं सोया सॉस। तुम्हाला थोडंसं स्पायसी खायचं असेल तर त्यात थोडंसं आपण लाल तिखट आणि थोडंसं असं मीठ स्वादानुसार थोडंसं टाकायचं। आणि यात आपल्याला घालायचं आता फक्त पाणी। हे बघा, आपला घराचा मसाला छानसा तयार आहे। यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी घालताना त्यात आपण कॉर्नफ्लॉवर थोडंसं मिक्स करून पाणी टाकायचं, म्हणजे ते घट्ट होते ग्रेव्ही। हे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, म्हणजे मी आता पाणी टाकून घेते। आता या पाण्याला छान अशी आपल्याला आता एक उकळी येऊ द्यायची। छान अशी मंचुरियन ग्रेव्ही आपली तयार आहे। यात आपण आता तयार केलेले बॉल टाकू, म्हणजे आपली ही घट्ट ग्रेव्ही बनवली आहे। तुम्हाला पातळ हवी असल्यास तुम्ही थोडंसं पाणी जास्तीचं ॲड करू शकता। ही छान अशी याला आपल्याला एक आता वाफ काढून घ्यायची आहे। तर मी याला 1-2 मिनिटं झाकून ठेवून यात ठेवतो। बघा, आपली व्हेज मंचुरियन मस्त अशी तयार आहे। तर चला, तर मग पटकन बाउलमध्ये काढून घेऊया आणि खायला सुरुवात करूया। तुमच्याशी 2 मिनिटं त्याआधी बोलते। तर हे बघा, अगदी परफेक्ट ग्रेव्ही मंचुरियन आपली तयार आहे, एकदम टेस्टी आणि दिसायला पण सेम अगदी हॉटेलसारखी। तर यावर आपण आता थोडंसं कोबी घालूया। कोबीमुळे काय होतं, दिसायला पण छान होते आणि खायला पण टेस्ट लागते। हे बघा, छान असं यावर थोडंसं असं कोबी घालायचं आहे आपल्याला, म्हणजे अगदी व्यवस्थित दिसते। आणि त्यावर आपल्याला थोडीशी घालायची आहे वरतून छान दिसण्यासाठी कांदा पाणी, कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण कांदा पातमुळे छान दिसतं। हे बघा, कांदा पात। तर अशा प्रकारे आपली मंचुरियन छान अशी टेस्टी तयार आहे। तर नक्की बनवा, खा, एन्जॉय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला
विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.